दादा खास सातारहून आपल्याला भेटायला आले होते. मायनीच्या जवळच त्यांना एक चांगलं असं कन्स्ट्रक्टेड केलेलं शॉप रेंटवरती मिळालं होतं. मग त्या संदर्भात त्यांनी पहिलं ऑफिस व्हिजिट घेतली, कारण ते या बिझनेसमध्ये नवीन असल्यामुळे त्यांना जास्त काही नॉलेज नव्हतं. मग आल्यानंतर आपण त्यांना डिटेलमध्ये गाईड केलं, त्यांचा लेआउट वगैरे बघितला, दिशा वगैरे बघितल्या. मग लेआउट आपण पेपरवरती आखून त्यांना पूर्णपणे किचन इक्विपमेंट काय काय लागणार आहे त्याची लिस्ट काढून दिली, ड्रॉइंग दिलं. त्याच्यानंतर कॅश काउंटर कुठं करायचे, स्टोर रूम कुठं करायची आहे, वॉश बेसिन्स कुठं पाहिजे, वॉशरूम कुठं पाहिजे, याच्यामध्ये आपण त्यांना व्यवस्थितरित्या गाईड केलं. टेबल खुर्च्या किती लागणार आहेत, मोरी कुठं करता येईल यावरती आपणही बोललो. त्याच्यानंतर एकंदरीत जर बघायला गेलं तर टोटल प्रोजेक्टला कॉस्ट किती लागणार आहे, त्यांचं बजेट किती आहे आणि ऍक्च्युली त्या बजेटमध्ये बसल नाही बसल याच्यावरती आपण डिटेलमध्ये चर्चा केली. त्यांना 1 बाय 1 सगळ्याची कॉस्ट काढून दिली की या गोष्टीसाठी एवढे एवढे पैसे आपल्याला लागणार आहेत. जे काही बेस्ट आपण पकडू शकतो मिनिमम तेवढंच आपण त्यांना काढून दिलं आणि सेफ साईड एक्स्ट्रा किती ठेवायचं तेही आपण त्यांना समजून सांगितलं. मग त्या रिलेटेड त्यांना किचन इक्विपमेंटवाला, क्रॉकरीवाला यांच्या काही लीड्स वगैरे पाहिजे होत्या, तेही आपण त्यांना दिल्या. स्टाफ कसा मॅनेज करायचा, कुठून आणायचा, कशा प्रकारे मुलं टिकून राहतात, सॅलरीची डेट, या सगळ्या गोष्टींमध्ये चर्चा झाली. पेटपूजा बिलिंग सॉफ्टवेअर आहे तर ते कसं आहे, इझो बिलिंग कसं आहे, कोणतं वापरायला पाहिजे, अजून 2-3 आहेत त्याच्यामध्ये, त्यांचे रिस्पॉन्स कसे आहेत, प्राइसिंग कसं आहे, यामध्ये आपण त्यांना डिटेलमध्ये गाईड केलं. बाकी त्यांचे छोटे मोठे खूप सारे क्वेश्चन्स होते, त्यामध्ये आपण त्यांना गाईड केलं आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.